गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. अरविंद पुन्हा एकदा तयार. दिशा भरकटले. पंच कोमल हिरवाळे वाईटचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचते ती 2 वर. फुलटॉस चेंडू समोर खेळलेत. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहेत संदीप. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली 3 वर. या षटकामध्ये अरविंद पाटील चांगली गोलंदाजी करतात. हेदुटण्याची स्पर्धा जिंकली आहे जयदुर्गा माता काटेई संघानं. मनोज पाटील मनोदेशिरीचे मानकरी ठरले होते. राजेश पाटील उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एज लागून चेंडू मागे सरकला. मनोज पाटील यांनी सुरेख झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय तो अरुणच्या स्वरूपात. निलेश येतात. निलेश भोईर. अरविंद पाटील राईट ओव्हर द विकेट. निलेश भोईर स्ट्राईक हँडला. ऑन साइडला खेळलाय. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आलेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेक केली जाते मात्र निलेश इथं सुरक्षित पोहोचले. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो चांगल्या पद्धतीनं. धावसंख्या पोहोचली ती 5 वर. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना 5 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑन साइडला पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडले. स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवर पोहोचतोय मात्र निलेशने पाहिलाय चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली 6 वर. अशा पद्धतीनं जर विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 6 धावांचं षटक हाताळले. गडी बाद केला. चांगली गोलंदाजी अरविंद पाटील यांची. पहिल्या षटक अतिशय चांगलं राहिलं. गोलंदाज अरविंद पाटीलचा फक्त 6 धावा खर्च केले. गडी बाद केला. षटक क्रमांक दुसरा मार्ग असतं. मनोज पाटील येत आहेत. स्ट्रायकरला निलेश भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नरेंद्र पाटील. दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय ती काटई विपक्ष चिकनगर. ऑन साइडला खेळलेत. फक्त सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. सात धावा आपण पाहतो धावफलकावर. अलॉंग द कार्पेट. गुड बॉलिंग. चेंडू स्वतः गॅदर करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय गोविंददादा भोईर. प्रत्येक 8 संघांना त्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. ऑफ साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आले. संदीप बाने. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत सहजरित्या धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. 9 धावा आपण पाहतो धावफलकावर. ओमसाई 40+ अडवली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. ऑफ साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे सुनील. गुड फिल्डिंग. खड फंबल झाले. असं वाटलं की चेंडू अडवलाय त्यांनी. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. मात्र इथं आलाय तो चौकार.
धावसंख्या पोहोचली ती 11वर, 13वर, माफ करा 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. धावसंख्या 13. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात, लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोहोचली ती 14वर. लो फुल टॉस ऑफ साईडला खेळलेत. इथं मात्र चेंडू थांबणार नाहीये सीमारेषेच्या बाहेर. नरेंद्र पाटीलच्या बॅटमधून आला शेवटच्या चेंडूवर चौकार. एकूण धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 18वर. दोन षटक संपलेत. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो 18. पहिल्या षटकात धावा आल्या 6, दुसऱ्या षटकात धावा आल्या 12. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या तोच गोलंदाज अरविंद. उलटा चेंडू समोर खेळले, क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि तिथं आलाय तो चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 22वर. घोषितच्या स्वरूपात एक धाव देते. धावसंख्या पोहोचली 23वर. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, डॉट बॉल, गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू इथं पडतो नो मॅच मध्ये, मात्र तिथं बॅकिंगला कोणी नाहीये. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचती ती 25वर. धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 6, दुसऱ्या षटकात 12 आणि षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. निलेश भोईर स्ट्राईक एंडला. गोलंदाज अरविंद. पुन्हा एकदा घोषितच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 26वर. वन टू गो. एक चेंडू बाकी असेल, शेवटचा एक चेंडू बाकी असेल. स्ट्रायकरला निलेश भोईर. धावसंख्या 26. चेंडू एज लागून मागे सरकला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. अरविंद पाटीलची 2 षटकं हाताळली. 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 14. 14 धावा खर्च करून एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी अरविंद पाटीलची. 3 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. तकदीर येत आहेत.
तकदीर आलेत नवीन गोलंदाज. स्ट्रायकरला नरेंद्र पाटील. समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत मात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू फेक येईपर्यंत इथं फलंदाज बाद. नरेंद्र बाद होतात. गुड फिल्डिंग तकदीर. मनोज पाटील यांनी चेंडू व्यवस्थित गॅदर केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथं नरेंद्र बाद झालेत. नरेन 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 बॅट्समन काय बॅट्समन जगदीश. जगदीश आलेत नवीन फलंदाज. दोन बाद धावसंख्या आपण पाहतो 27. वाईट चेंडू. दिशा भरकटले. धावसंख्या 28 वर पोहोचली आहे. मोठा फटका बनवलाय. जगदीशच्या बॅट मधनं आला हा षटकार. 6 धावा. धावसंख्या पोहोचली ते तब्बल 34 वर. 34 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आज हरेश केने नाही आहेत संघात. विक्रम भोईर नाही आहेत तरी सुद्धा चिकनगर संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त दिशा दिली आहे जनरल टच. घोषितच्या स्वरूपात सिंगल आली. धावसंख्या पोहोचते 35 वर. पस्तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका बनवलाय. पंच कोमल निर्वाळे कोणता इशारा करतात. चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 39 वर. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 39. गोलंदाजी एंड चेंज करतात. तकदीर राईट आर्म राउंड द विकेट. ऑफ साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावर ना. गुड शॉट. बघा त्यालाही विश्वास नव्हता फलंदाजाला. फक्त फ्लिक केला. दिशा दिली. टायमिंग शॉट आपण पाहतोय. जगदीशच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 43 वर. 43 धाबा आपण पाहतो. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. जबरदस्त फटका आपण पाहिला आतापर्यंत. 4 चेंडूंमध्ये तब्बल 17 धाबा कुठल्यात गोलंदाज जगदीशनं. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 43. 45 धाबा आपण पाहतो धाव फलकावर. तिथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. कदाचित 2च धावा. धावसंख्या 47. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये गोलंदाजाने धावा खर्च केला तब्बल 21. सत्तेचाळीस. सुनील दादा तुम्ही चेक करू शकता. लाईव्ह मध्ये चेक करू शकता. स्कोअर मध्ये तुमचा अधिकार आहे तो. कारण धावा किती झाल्यात तो प्रत्येक संघाचा अधिकार असतो. आणि नेता शेवटचे षटक हाताळण्यासाठी या सीझन मध्ये रबर बॉल स्पर्धेमध्ये अनिलने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत.
रेल्वेच्या मैदानात 4 धावांचं षटक हाताळलं होतं याच गोलंदाजानं. धावसंख्या आपण पाहतो 47. शेवटचं षटक. गोलंदाज आपण पाहतो अनिल, तर फलंदाज आपण पाहतो निलेश भोईर. नो चेंडूचा इशारा केलाय. फ्रीडचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचली ती 48 वर. फ्रीडचा चेंडू असेल. इथे मात्र चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे घोषितच्या स्वरूपात. धावसंख्या 49. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑफ साइडला खेळले. सिंगल तर आली आहे. कदाचित दुसरीचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. अनिल चेंडू उचलून फेकेपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या 51 वर पोहोचली आहे. वन शॉट असेल. धावसंख्या 50. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात आई गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघाच्या. ऑन साइडला खेळले. फक्त सिंगल असेल कारण यष्टीरक्षक मनोज पाटील चेंडू उचलतात. धावसंख्या पोहोचली ती 51 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक एंडला जगदीश. आतापर्यंत 20 धावांचं योगदान दिलंय. 2 षटकार ठोकलेत, 1 चौकार ठोकलाय. फक्त दिशा दिली आहे. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतील का? केला जातोय. इथं चूक झाली. एकूण धावा आल्या त्या 3. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. 2 टू गो. चोपन्न धावा धाव फलकावर. फलंदाज बाद. जगदीश बाद झाले. मात्र या फलंदाजानं 7 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. जगदीश जरूर बाद झाले, मात्र चांगली फलंदाजी राहिली आहे. अमित आले नवीन फलंदाज. 1 चेंडू बाकी असेल शेवटचा. ऑफ साइडला खेळले. सिंगल तर आली आहे. इथे मात्र आता 3 धावा आल्या. अशा पद्धतीनं एकूण धावसंख्या आपण पाहतोय 57.
प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपण पाहतोय ती कैलासवासी तुळशीराम शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेश तुळशीराम भोईर पिसोली यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती आदरणीय देवीदास भोईर यांच्याकडनं. आईची पुण्याई श्री शनिदेव कृपा. उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी आम्हाला लाभली कैलासवासी नारायण रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय विलास नारायण भोईर यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी आम्हाला लाभली कैलासवासी दीपक मोतीराम भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार हेमंत दीपक भोईर यांच्याकडनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आम्हाला लाभली कुमार गणेश गोरख मोहिते यांच्याकडनं. सामनावीरच्या ज्या ट्रॉफ्याज आम्हाला लाभल्या आहेत त्या आदरणीय श्री निरंकार रोहिदास भोईर आणि आदरणीय कुमार श्रीतेज तेजस भोईर यांच्याकडनं. आणि मालिकवीरची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती कैलासवासी शंकरबाबू माळी यांच्या स्मरणार्थ आदरणीय गणेश शंकर माळी यांच्याकडनं. तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केले ते आदरणीय विलास नारायण भोईर पिसवली, निरंकार रोहिदास भोईर पिसवली, गणेश शंकर माळी पिसवली, निलेश पांचाळ पिसवली, गुरुनाथ माळी पिसवली, मनोहर बंडू ठाकरे दावडी, हेमंत दीपक भोईर पिसवली आणि गणेश गोरख मोहिते या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथं समाप्त झालं आहे. 5 षटकांमध्ये चिकनकर संघाने धावसंख्या कुठली 57 आणि काटे संघासमोर लक्ष ठेवलंय ते 58 धावांचं. सलामीची जोडी आपण पाहतोय ती अरविंद आणि तकदीर, तर गोलंदाज आपण पाहतोय नरेंद्र. सामना इथे सुरू होतोय. दुसरी सेमी फायनल काटे विपक्ष चिकनगर. पहिला चेंडू ऑफ साइडला सुरेख फटका बनवलाय. 2 धावा येतात. स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. बिनबाद 2. आजच्या दिवसात पंच म्हणून आपण पाहतो आमचे मुख्य पंच दसरा सोरकादे मॅनफ्रॉम दावडी, तसेच सुनील भोईर असतील, कोमल हिरवाळे असतील, गोविंददादा भोईर असतील, आमचे नंदू भोईर असतील. सर्वांनी चांगलं काम केलंय. ऑफ साइडला खेळलेत तिथे मात्र दुसरी धावेचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये अरविंदने 4 धावा एकवटल्यात. लक्ष ठेवले चिकनकर संघाने 58 धावांचं. ऑन साइडला खेळलेत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न करतात. चेंडू पाण्यात थांबला तोपर्यंत अरविंद पुढे कॉलिंग व्यवस्थित झाली. धावा आल्यात त्या 3. एकूण धावसंख्या आपण पाहतो पोहोचली होती 7 वर. सात धावा धापलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. तकदीरच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय तो काटे संघाला. बघा समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडस बाजूला, छत्री थोडीशी बाजूला करा. छत्री
हा, छत्री थोडीशी बाजूला करा प्लीज. तर नवीन फलंदाज मनोज पाटील येत आहेत. एक बाद 7. नरेंद्र पाटील राटा ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेकून दिलाय. आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे. षटकार. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली म्हटलं जातं तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आला. पहिल्या चेंडूचा सामना केला आणि धावा आपण पाहतो धाफलकर पोहोचले. धावसंख्या तब्बल 13 वर. हेदुटण्याच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता. आतापर्यंत चेंडू 4 झाले. 4 टू गो. खोल टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. ओव्हर आता ओव्हर झाली. तेरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमित. अमित येत आहेत. सरासरी तर चांगली राखली काटे संघानं. जिथं 11:30ची सरासरी होती ते इथं धावा आल्या 13. 2 बंधुराज. एका बाजूला अरविंद पाटील, दुसऱ्या बाजूला मनोज पाटील. गोलंदाज अमित. राईट आर्म राऊंड द विकेट. 1 बाद 13. वाईट चेंडू. एकदा ताकीद दिली पंचांनी. फलंदाज बाल बिग विकेट डाऊन. अरविंदला माघारी परतावं लागतंय. सोमनाथ येतात नवीन फलंदाज. आता इथून मात्र सोमनाथ आणि मनोजला चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण 5 षटकांमध्ये चिकनगड संघाने लक्ष ठेवलं 58चं. पहिल्या षटकात 13 धावा जरूर आल्यात. मात्र इथं अरविंद बाद झालेत. तकदीर आणि अरविंद 2 चांगले फलंदाज बाद झाले. इथून सोमनाथ आणि मनोजला चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आपण पाहतो 13-14. गुड बॉलिंग. डॉट बॉल. आज राजेश पाटील नाही या संघामध्ये. नक्कीच त्यांची कुठेतरी कमतरता जाणवते काटे संघाला. फुलटॉस चेंडू संधी साधली फलंदाजानं. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. सुरक्षित पोहोचतात तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. यशांच्या मागे आपण पाहतो विक्रम भोईर चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर करतात. नोचा इशारा केला पंचांनी आणि फ्रीडचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. फ्रीडचा चेंडू असेल. संधी असेल सोमनाथला. संधीचा फायदा उचलतो का पाहायचा फलंदाज. तर अमित कशी गोलंदाजी करतो पाहायचंय. फ्रंट फुटला आले. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं मात्र चौकार आलाय.
फ्रीडचा फायदा उचलला फलंदाज सोमनाथनं चौकार आला. धावसंख्या पोहोचली तब्बल 21 वर. दोन धावा. वन टू गो. धावसंख्या 21. फ्रीडचा चेंडू असताना मात्र इथं सोमनाथनं चौकार ठोकलाय. दिशा भरकटले. वाईडचा इशारा करतात डिक्लेअरच्या स्वरूपात 1+1. एकूण धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो धावफलकावर. सरासरी आतापर्यंत काटे संघाने चांगली राखली आहे. एज लागून चेंडू मागे सरकलाय. घोषितच्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या पोहोचली 24 वर. 18 चेंडूंनी 34 ची गरज. 18 चेंडूंनी 34 ची गरज. ओर झाली. 2 वाईड 1 नो बॉल. 18 चेंडूंनी 34 ची गरज. पहिला वाईड. पुढच्या चेंडूवर विकेट. पुढच्या चेंडू डॉट. पुढच्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर डॉट. नो चेंडू +1. चौकार. वाईड आणि 1 आली. 18 चेंडू आणि 34 ची गरज. 18 चेंडू 34 ची गरज. अरुण भोईर येत आहेत. जोपर्यंत मनोज पाटील असतील तोपर्यंत नक्कीच काटे संघ अपेक्षा करेल फलंदाजाकडनं. या सीझन मधला इन्फॉर्म फलंदाज. 18 चेंडू 34 ची गरज. चला छोटू बाजूला. छोटू दिशा भरकटले. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. 18 चेंडू 33 ची गरज. समोर खेळलेत. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. कदाचित चौकार जाऊ शकतो आणि महत्वाचा चौकार आलाय मनोज पाटीलच्या बॅटमधनं. 4 धावा. धावसंख्या 29. धावा आपण पाहतो. दाफलकर मनोज पाटील चांगली फलंदाजी करतात. अरुण पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू. वाईडचा इशारा करतात आणि 1 घोषित. एकूण धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. अगदी समोर ऑफ साइडला झेल इथं टिपला गेलाय. अतिशय सुरेख झेल टिपला. तारेला लागला असेल, बाद नसेल. मग तारेला लागला तर बाद असेल का कोमल? बाद. बघा बघा, बोला बोला, बघा बोला जरा, आयोजकांची बोला तुम्ही. आउट नाहीये का? ठीक आहे.
धावून धावून धावा घ्यायच्या आहेत. तारेला चेंडू लागला तर तुम्हाला धावा धावून घ्यायच्या, तेवढं लक्षात ठेवा. आता कोमल धावा किती? कोमल कोमल आता धावा किती? 1. आमचे दोन्ही पंच डिसिजन घेतील. किती झालं बघ तिकडे बघ. तेजस 1 दिली आहे फक्त. 1 किती झालं? किती झालं बघ. एकूण धाव संख्या आपण पाहतो 32. बॉल किती बाकी आहे? दोन चेंडू झालेत. 4 चेंडू बाकी असतील. धाव संख्या 32. सोमनाथ स्ट्राइक एंडला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इथं मात्र आलाय तो चौकार. 4 धावा. धावसंख्या 36 वर पोहोचली आहे. सोमनाथ चांगली फलंदाजी करतात. बरेच दिवस फलंदाजी होत नव्हती सोमनाथ यांची, मात्र आज चांगली फलंदाजी करतायत. नक्कीच त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं डोफ्याचं, तरी सुद्धा चांगली फलंदाजी करतात. तकदीराने अरविंद सारखे 2 चांगले फलंदाज बाद झाले, मात्र इथून सोमनाथ 15 चेंडूंनी 22 ची गरज. 15 चेंडू 22 ची गरज. अरुण पुन्हा एकदा तयार. वाईट चेंडू. धावसंख्या पोहोचली होती 37 वर. 15 चेंडू अजूनही 21 ची गरज. 15 चेंडू अजून 21 ची गरज. सोमनाथ चांगली फलंदाजी करतात. अरुण पुन्हा एकदा तयार. इथे मात्र निलेश आहेत. झेल सुटला. सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये. धावा कशा येवत, धावा येणे गरजेचं असं. धावसंख्या पोहोचली होती 39 वर. खरोखर कौतुक करावं लागेल सोमनाथचं आणि मनोजचं. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने संवाद साधला जातोय. धावसंख्या पोहोचली होती 39 वर. ऑन साइडला खेळले. फटका फटला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पडतो नो मार्कलँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात. कुणी नाहीये यष्ट्यांजवळ, मात्र मनोज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 41 वर. धावसंख्या 41. दिशा भरकटले. पंच वाईडच्या इशारा करतात. दबाव नक्की तरी कुठेतरी जाणवतोय गोलंदाज अरुणवर. धावसंख्या 42. ऑन साइडला खेळतात. सिंगल तर आले. दुसरीसाठी मनोज नक्कीच प्रयत्न करतील. नरेंद्र चेंडू उचलून फेकेपर्यंत, इथं चेंडू फेक येईपर्यंत मात्र इथं सुरक्षित पोहोचले सोमनाथ. रनिंग बिटवीन द विकेट असे चांगल्या पद्धतीनं. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 43 वर. 44 वर. 44 धावा आपण पाहतोय. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. आता चेंडू उरले ते 12 आणि 14 ची गरज. 12-14 ची गरज.
12 चेंडू 14ची गरज. बारा चेंडू आणि 14ची गरज. अमित तयार. संदीप संदीप गोलंदाज अमित तयार. स्ट्राइक एंडला मनोज. 12 चेंडू 14ची गरज. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. सिंगल तर आली आहे. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 45 वर. 11 चेंडू आणि 13ची गरज. नक्कीच सोमनाथ कुठेतरी थकल्यासारखे वाटतायत. नाही, पायाला नक्कीच त्यांच्या दुखापत झाले. पायात रॉड आहे. बोलणं सोपं असतं बाहेरून, पण प्रत्यक्षात मैदानात ज्यांना खेळावं लागतं त्यांना समजतं. म्हणूनच त्यांना समजवतात तुम्ही चांगली फलंदाजी करतायत, फक्त विकेटवर टिकून राहा. चर्चा करणं गरजेचं असतं आपल्या सहकार्याची. ती चर्चा केली आहे मनोज पाटील यांनी. 11 चेंडू 13ची गरज. अकरा चेंडू 13ची गरज. अमित राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडला सोमनाथ. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होते. लक्ष अजूनही मोठं नाही आहे. 10 चेंडूंमध्ये आपण पाहतो 13ची गरज असेल. लक्ष मोठं नाही आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेत. ऑन साइडला खेळले घोषितच्या स्वरूपात. सिंगल. आता चेंडू उरलेत ते 9 आणि धावांची गरज असेल 12. धावसंख्या 46 वर पोहोचली आहे. 9 चेंडू आणि 12ची गरज. एका षटकामध्ये 22 30 धावा होतात, 35 होतात, 36 होतात, 38 झालेल्या बघितल्या, 40 झालेल्या बघितल्या. तर आता 9 चेंडू आणि धावांची गरज असेल 12. फक्त दिशा दिली. जेंटल टच केलाय. सिंगल आली आहे. घोषितच्या स्वरूपात एक. धावसंख्या पोहोचली ती 47 वर. आठ चेंडू 11ची गरज. 8 चेंडूंमध्ये 11ची गरज असेल. सोमनाथ स्ट्राइक एंडला. आता मात्र दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न करतील, मात्र मनोजने नकार दिला. थांबले मनोज. पाहिलं की गोलंदाज वेगानं जातोय. चेंडू वाईड आलाय. 1+1. एकूण धावसंख्या पोहोचली ती 49 वर. 8 चेंडू 9ची गरज. वाईड चेंडू. 8 चेंडू 8ची गरज. धावसंख्या पोहोचली ती 50. 50 कंप्लीट. आठ चेंडू 8ची गरज. सामना समीप आलाय. मनोज पाटील सेट झालेत. सोमनाथ सेट झालेत. एक मोठा फटका आला तर सामना अजूनही नजीक येईल. मात्र अमित तिकडून प्रयत्न करतोय. तर मनोज चांगली फलंदाजी करतात. सोमनाथ चांगली फलंदाजी करतात. 8 चेंडू 8ची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार सामन्यातलं अंतर धावांचं कमी करेल. फक्त दिशा दिली आहे. मात्र चेंडू थांबला पाण्यामध्ये. तोपर्यंत आले सिंगल.
आता 7 चेंडू आणि 7 ची गरज. सात चेंडू 7 ची गरज. फक्त दिशा दिली आहे, जेंटल टच केलाय तोपर्यंत सिंगल. आता 6 चेंडू 6 ची गरज. सहा चेंडू 6 ची गरज. सहा चेंडू 6 ची गरज. निलेश भोईर गोलंदाज तयार. स्ट्रायकरला मनोज पाटील. 6 चेंडूंमध्ये 6 धावांचं अंतर पार करायचं ते काटे संघाला आणि 7 चेंडूंमध्ये 6 धावांचा बचाव करण्याचा जबाबदारी सोपवली ते निलेशवर. सहा चेंडू 6 ची गरज. निलेश भोईर राईट मोर द विकेट. सामना फिनिश. 5 चेंडू राखून सामना जिंकलाय आणि जय दुर्गा माता 11 काटे संघ अंतिम फेरीत दाखल झालाय.